माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण रंगमंचासारखं आहे, पात्र तीच पण नाटकं नवी। आणि आता चर्चेचा विषय म्हणजे ठाकरे विरुद्ध ठाकरे की ठाकरे प्लस ठाकरे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाच एक मोठा चर्चेचा विषय घोळतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, की पुन्हा एकदा चर्चेपुरतीच नाट्यमय स्टंट सुरू आहे? चला जाणून घेऊया या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी हाक दिली आणि उद्धव ठाकरे यांनीही होकार दिलाय, पण एका अटीवर। कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलले, किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे, पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांना मी घरात बोलवणार नाही। ते पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही म्हणत होतो की उद्योग गुजरातला जातात, तेव्हा जर साथ दिली असती तर महाराष्ट्राचं सरकार वेगळं दिसलं असतं। आता विरोधी करणं आणि पुन्हा तडजोडीचं बोलणं हे चालणार नाही। दुसरीकडे महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे काय म्हणाले? ते म्हणाले, एकत्र येणं कठीण नाही, फक्त इच्छेचा विषय आहे। मी माझा इगो आडी येऊ देत नाही आणि उद्धव सोबत काम करायला मला हरकत नाही। मग प्रश्न असा पडतो की राजकारणात सध्या इतका चिखल झालेला असताना हे दोघं खरंच एकत्र येणार आहेत का, की पुन्हा एकदा जनतेच्या भावना खेळवून काहीच न घडण्याचं नाटक रंगणार आहे? एक गोष्ट मात्र नक्की, उद्धव आणि राज ठाकरे जर खऱ्या अर्थानं एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित पूर्णपणे बदलू शकतं, पण ते सध्या तरी शक्य वाटत नाहीये। बघूया पुढचं पान कधी आणि कसं उलटतंय। तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।